माझ्याशी सख्या मित्रासारखे वागतात. अहो, कविता म्हणजे तरी काय? शब्द दिल्या शब्दाला जाणतात. नमस्कार, मी सोनाली भावे. नमस्कार, मी प्राजक्ता वैद्य. मला असं वाटतं की माणूस जेव्हा आनंदात असतो तेव्हा गाणं गुणगुणतो. काव्य त्याच्या ओठांवर जरूर तरळायलाच लागतं. आनंद व्यक्त करण्याचं ते एक माध्यमच आहे जणू. कवी आपला मुक्त आनंद कवितेतून व्यक्त करतो आणि इतरांनाही सुखावतो. त्याच उत्तम कवितांचं वाचन आता आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. पहिली कविता सादर करते सोनाली. नवरत्नांनी जडवलेले अलंकार अंगावरून उतरवीत ती माझ्यासमोर उभी राहिली आणि अखेर देहाला बिलगलेले ते जिरमीर आवरणही तिने फेकून दिले. तिच्या त्या निरभ्र सोलीव रूपाकडे स्तंभित होऊन पाहत मी तिला विचारले, तू कोण? ती सस्मित उत्तरली, मीच ती तुझी कविता. वा. कुसुमाग्रजांनी या कवितेला अक्षरशः मूर्त स्वरूप दिलंय. नवरत्नांनी जडवलेले अलंकार. आता यापुढे आपले तुकोबा आणि शेक्सपियर यांची भेट झाली तर त्यांच्यात काय संवाद होईल, या कल्पनेवर विंदा करंदीकरांनी एक अतिशय सुंदर कविता रचली आहे. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, ती सादर करते. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एकते राहिले, तुका जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा ते त्वावरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या वृथा पायपीट, प्रत्येकाची वाट वेगळ आली. वेगळीये वाटे वेगळीये काटे, काट्यांसंगे भेटे पुन्हा तोच. ऐक ऐक वाजे घंटाही मंदिरी, कजागिण घरी वाट पाहे. दोघे निघोनिया गेले दोन दिशा, कवतिक आकाशा आवरेना, कवतिक आकाशा आवरेना. भन्नाट कविता आहे. आता यापुढची जी कविता आहे त्याच्यामध्ये आजीचं आणि नातीचं किंवा नातवंडांचं जे नातं असतं ते सांगितलंय. कवितेचं नाव आहे पैठणी. फडताळात एक गाठोड आहे, त्याच्या तळाशी अगदी जिथे आहेत जुने कपडे, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नाळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती आणि पडली होती साऱ्यांच्या पायात हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव आहे गोडत्यास. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीने जपले एक तन एक मन. खसहिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्षे सरली, संसाराचा सराव झाला. नवा कडक पोत आता एक मऊ पण लिहायला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले, आहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मग मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा, आजीला माझ्या कुशल सांगा. कवयित्री आहेत शांता शेळके. वा वा वा, खूपच सुंदर. आजी आणि पैठणीचं अगदी अलवार नातं खूप छानपणे मांडले या कवितेत. अगदी खरं आहे. आपल्या पापपुण्याच्या काही चाकोरीबद्ध कल्पना असतात. त्या कल्पनांना अगदी छेद देणारी मंगेश पाडगावकरांची पुढची कविता सादर करते. यात काही पाप नाही.
सिगारेटचा जेव्हा तुम्ही मजेत घेता मस्त झुरका, सिगारेटचा जेव्हा तुम्ही मजेत घेता मस्त झुरका, आवडलेल्या आमटीचा आवाज करीत मारता बुरका. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता. लहान बाळासारखे तुम्ही खुर्चीतच पेंगू लागता. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. आषाढाच्या धारात तुमचं शरीर मन न्हावू लागतं. वसंताच्या फांदीवरून कुहू कुहू गाऊ लागतं. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. आता हे कडवं खूप छान आहे. देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता. देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता. गरम कांदा भजी खाऊन पोटोबाची पूजा करता. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. नखऱ्याचं चालणं बघून तुमचं काळीज धडधडतं आणि उन्हाळ पाखरू तुमच्या मनात फडफडतं. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साथ देता. कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता. विश्वास ठेवा, यात काही पाप नाही. आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. ही जशी एक विनोदी अंगाची कविता होती, तशीच संदीप खरे यांची एक विनोदी अंगाची कविता आहे. आणि कवितेचं ॲक्च्युली टायटल ऐकल्यावरच आपल्याला खूप हसायला येईल. ते आहे स्पायडरमनची बायको. अरे चा, म्हणजे आपण ही कल्पना सुद्धा करवत नाही. एवढे कवी कसं काय कल्पना करतात ह्याचं मला एक फार नवल वाटतं. आता बघू स्पायडरमन वहिनी काय म्हणतात कवितेत. स्पायडरमनची बायको म्हणाली, आमचे हे भलते चिकट. स्पायडरमनची बायको म्हणाली, आमचे हे भलते चिकट. अहो चिकट केवळ भिंती पुरते, कामे करतात सगळी फुकट. स्पायडरमनची बायको म्हणाली. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. अहो नवीन घरात गेलं आणि सगळीकडं नुसती जळमट. बरं घाई घाईत छत जमीन झाडायचीही सोय नाही. घाई घाईत छत जमीन झाडायचीही सोय नाही. कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही सांगत नाही. स्पायडरमनची बायको म्हणाली. एक ड्रेस घालून फिरतात. आपण बघितलं स्पायडरमॅनचा ड्रेस फिक्स असतो. एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही इस्त्री नाही. झपा नको कुडता नको, कसली म्हणून हाऊस नाही. आणि कसला मेला तो आचरट ड्रेस. कसला मेला तो आचरट ड्रेस. तसेच जातात भटकायला. दाढी नको आंघोळ लंगवून लागतात लगेच लटकायला. स्पायडरमनची बायको म्हणाली. आता हे सगळं आपल्या बायकांना वाटतंच, सगळ्यांनी मान्य करावं. ढिम्म बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. ढिम्म बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. काय आहे मनात नेमकं चेहऱ्यावरती दिसत नाही. आणि तसं पोरांना पण थोडं ऑडच होतं बरं का. पोरांनाही थोडं ऑडच होतं. एकदा शाळेत गेले होते. मास्तर समोर जाळ टाकून उलट टाकून बसले होते. स्पायडरमनची बायको म्हणाली. पण कितीही काही असलं तरी आपल्या नवऱ्यावर आपलं प्रेमच असतं. कसंही असू दे, ते आपलं आहे. तसं स्पायडरमन बहिणीनं पण काळजी वाटली बरं. त्या म्हणतात, घरात मी 24 तास बाहेर आहे वाऱ्यावर. घरात मी 24 तास बाहेर आहे वाऱ्यावर. घरी परत येईस्तोवर जीव नसतो धाऱ्यावर. की लटकत जातात इकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. समजा डिंक संपला तर आणि जाळं अडलं तर. पण मग बोलते मी यांना, पण मलाच येते माझी कीव. दुसऱ्यासाठी कोण सांगावं, टांगून घेतो आपला जीव. असे ते अशी मी नातं आमचं धाग्याचं. असे ते अशी मी नातं आमचं धाग्याचं. सोसायचं झेलायचं तरी पण भाग्याचं. आणि एक मात्र बरं आहे,
एक मात्र बरं आहे, बाहेर जेव्हा काहीच नसतं, कसं सांगू आमचं ध्यान मलाच येऊन चिकटून बसतं स्पायडर म्हणजे वाढली. वा वा वा, शेवट तर अगदी गोड. आणि मला माहिती आहे की आपल्यापैकी सगळ्या बायकांची काही फार प्रमाणात अशीच व्यथा असणार आहे आणि तक्रार असणार आहे आपल्या नवऱ्याबद्दलची. अगदी अगदी. आता याच्या पुढची जी कविता आहे ती मी गायन स्वरूपात सादर करेन आणि सोनाली ती नाट्य रूपात सादर करेन. कवितेचे कवी आहेत सुरेश भट. सजणदारी उभा काय आता करू, घर कधी आवरू मज कधी सावरू. सजणदारी उभा काय आता करू, मी न केली सखी अजून वेणीपणी. मी न पुरते मला निरखले दर्पणी. अनसडाही नमी टाकीला अंगणी, राहिले नाहणे कुठून काजळ भरू. घर कधी आवरू मज कधी सावरू. बघ पुन्हा वाजली थाप दारावरी, हीच मी ऐकली जन्मजन्मांतरी. तीच मी राधिका तोच हा श्रीहरी. हृदय माझे कसे मीच हृदयी धरू. घर कधी आवरू मज कधी सावरू. सजणदारी उभा काय आता करू. व्हेरी गुड. यापुढं नवोदित लेखक किंवा कवी आपण म्हणू शकतो गुरु ठाकूर. कवितेत मोजके मला असं वाटतं 25-30 शब्द असतील, पण इतकं सुंदर त्यानं लिहिलेलं आहे. कविता आहे, तसा मी ताकास तूरही लागून दिला नव्हता. तसा मी ताकास तूरही लागून दिला नव्हता, पण तरी देखील छत्री मिटून ठेवताना केवळ माझा चिंब ओला डावा खांदा पाहात आईच्या मुखाने 62 पावसाळे एका सुरात बोलले, अरे एकदा तरी घरी घेऊन ये की तिला. वा वा वा, आईने एकदम पकडलंय बरोबर, एकदम. आता ॲक्च्युली यानंतरची जी कविता आहे त्याला मी हट्ट म्हणू शकते की जेव्हा मी आणि सोनाली कविता डिस्कस करत होतो आणि त्याच्यामध्ये मी तिच्याकडे हट्टच धरला की ही कविता आणि या कवितेचे कवी तू सादर केले पाहिजेस, त्या कवीचं नाव तुझं तू सांगितलं पाहिजेस. त्यामुळं पुढची कविता आता सोनाली सादर करेल. मी आधी कविता सादर करते. कवितेचं नाव आहे दृष्टिकोन. दुःख मान्यात आहे, सुख शोधण्यात आहे. दुःख मान्यात आहे, सुख शोधण्यात आहे. गालांवरून ओघळणाऱ्या अश्रूंचा प्रवाह तोच आहे. दुःख समाधीवर आहे, सुख देवळात आहे. दोन्हीकडे वाहिलेल्या फुलांचा गंध तोच आहे. दुःख विरहाचे आहे, सुख मिलनाचे आहे. तुला मारलेल्या मिठीला ऊब प्रेमाचीच आहे. दुःख मोडण्यात आहे, सुख जोडण्यात आहे. दोघांसाठी त्याच हातांचा उपयोग आहे. जीवन सुख आणि दुःख दोन्हींनी भरलेले आहे. सुखात जगायचे की दुःखात ते आपल्या दृष्टिकोनावर आहे. आणि ही कविता लिहिली होती माझ्या नवऱ्याने, अमित भावेनी. कविता फार सुंदर आहे. अमित दादा थँक्यू. धन्यवाद. मला असं वाटतं की पुढचा जो कवितेचा प्रकार आहे त्याचं मी नाव जरी पुकारलं तरी कवी तुमच्या मनात अगदी तयार होतील. आणि तो प्रकार आहे चारोळी. मला असं वाटतं की चारोळी म्हणलं की चंद्रशेखर गोखले हे नाव आपल्या पुढे येतच. ते छोटंसं बुक प्रत्येकाच्या घरी 2-3 आवृत्ती तरी असतातच त्याच्या. म्हणजे हे प्रत्येकाच्या घरी ठरलेलं काम. तसं त्यातल्या काही चारोळी आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. तू सोबत असलीस की मला माझाही आनंद लागत नाही.
तू सोबत असलीस की मला माझाही आनंद लागत नाही. तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काही मागत नाही. तू समोर असलीस की नुसतंच तुला पाहणं होतं आणि तू जवळ नसताना तुझ्यासोबत जगणं होतं. तुळशी पुढं दिवा लावताना कुंपणाबाहेर मी तुला पाहिलं. तुळशी पुढं दिवा लावताना कुंपणाबाहेर मी तुला पाहिलं. मी येऊ शकले नाही कारण मध्ये कुंपण उभं राहिलं. ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे, तरी मन तुझी वाट पाहायचं सोडत नाही. मीही म्हणतो मग जाऊन दे, मी त्याचं मन मोडत नाही. हे मला फार आवडतं. आठवणींच्या देशात मी माझ्या मनाला कधी पाठवत नाही. आठवणींच्या देशात मी माझ्या मनाला कधी पाठवत नाही. जाताना ते खूप सुखी असतं, येताना त्याला येवत नाही. आठवतं तुला आपलं एका छत्रीतून जाणं, ओघळणारे थेंब आपण निथळताना पाहणं. आता यातील आमच्या सादरीकरणातली शेवटची जी कविता आहे ती आहे प्राजक्त. सोनाली सादर करेल. ही कविता आहे कवी ग्रेसांची, स्वर्गातील प्राजक्त. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने असाच बळजोरीने आपल्या अंगणात लावून घेतला. जीवाला आलेलं पांगळेपण हव्या स्फूर्तीच्या कुबडीनं सावरण्यासाठी. पुन्हा एकदा, जीवाला आलेलं पांगळेपण हव्या स्फूर्तीच्या कुबडीनं सावरण्यासाठी. पण ते स्वर्गीय रोप देखील हिरिरीनं फोफावलं आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुलं ढाळू लागलं. सत्यभामेचा चडफडाट तर झालाच, पण रुक्मिणीलाही झाडाचं मूळ मिळालं नाही ते नाहीच. स्वर्गीय वृक्षांच्या अवयवांचं पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणात शिरोधार्य मानल्या दोघींनी. कृष्णानं हे पुरतं ओळखलं असणार, म्हणूनच त्यानं या मत्सराचं प्रतीक अंगणात खोचून दिलं. राधेसाठी त्यानं असला वृक्ष कधीच आणला नसता, कारण राधा स्वतःच कृष्ण कळी होती. तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसं शृंगारणार. तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक प्राजक्त कसे काय रुजणार. कृष्णानं एक स्वर्गीय रोप आणलं आणि अष्टनायिकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचं प्रतीक झाली. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. धन्यवाद. महाराष्ट्र मंडळाचे खूप आभार की त्यांनी आम्हाला कविता सादर करण्याचा एक चान्स दिला. सो सर्व टीमला खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दलही खूप खूप धन्यवाद.